सावंत स्पोर्ट सावंत टीमला. आणि दरम्यान सावंती स्पोर्ट सावंती टीमचं नातं जो पाहतो आपण सागर, जिथं सावंती स्पोर्ट असेल तिथं मात्र सागर कोचिंगसाठी नेहमीच असतोय. सागर, स्वागत आहे आपल्या स्पर्धेमध्ये. क्रमांक 3 बॅटर पाहतोय आपण महेंद्र आलय. तर सामन्याला सुरुवात होताना पाहतोय आपण परत एकदा. यावेळेस पात्र टॅप केले, चांगला फटका आहे, खाली क्षेत्र निवडले, चेंडू मात्र दरम्यान बाउंड्री लाईनकडे फरार होईल. सीमा रेषा पार होतोय काय पाहायचं. आणि होय, पंच सांगतात की हा आलाय चौकार. वेलकम दोन्ही दिग्गज यांचं आगमन. वाह, लुक चेंज फॉर ऑफ द रन मशीन ऑफ लाकिवली रोशन पाटील. क्या बात आहे, कडक आहे भाई, कडक. यावेळेस पात्र पाहतोय की आपण हा बॉल हवेत होता पण क्षेत्ररक्षक नाही आहे तिथं. आणि दरम्यान आता मात्र पाहतोय की चौकारानंतर एक सिंगल आली आहे. धावसंख्या 5, एक बाद. दोन्ही शेजारी संघ आहेत, गोरसाई सावंदे. पण क्रिकेटच्या पटलावर म्हणतात शेजारी पक्के वैरी असतात. सफल झालाय परत एकदा. फायनिंग लान्स करण्याचा प्रयत्न होता, चिनन बॅटचा संपर्क होत नाहीये. चांगला षटक प्रवीण हाताळतोय. यावेळेस पात्रा फुलचा फटका पाहतोय आपण हवेत आहे पण क्षेत्ररक्षक नाहीये. मिडविकेट एरियाकडे चेंडू ट्रॅव्हलिंग केला होता आणि अतिशय वेगात या बॉलवरती चांगलं तालमेल पाहायला मिळालं. 2 धावा सहज कंप्लीट होताना पाहतोय आपण. यस, काल एका टीमला पेनल्टी लावली होती आणि आता मात्र तोच अंदाज इथं पाहतोय की आपण. यस सर, पेनल्टी ना, आणि त्या 4 धावा प्लस. यस, कारण की नियम सर्वांना सारखे आहेत. काल आपण असंच पाहिलं होतं पण की तुम्ही जाणून बुजून जर बात कराल नाही तर तुम्हाला त्याचा शिक्षा तुम्हाला मिळणार आहे. आणि एकूण धावसंख्या जर पाहिली आता मात्र या 4 धावा जोडून धावसंख्या 9. चांगली सुरुवात म्हणता येईल. विकेट जरी गेला त्याला महत्त्व नाही आहे, पण धावा आल्या त्या 9. आणि मी उल्लेख हेच केला होता की सागर इलेव्हन गोडसे टीमची बॅटिंग थोडीशी बॅकफुटला आहे पण बॉलिंग अटॅक खूप मजबूत आहे. खूप अफाट बिजी आहेत नरेंद्र दादा. आमचे पंच दोन्ही पोहोचले होते पण आयोजक एकही नव्हता. लाईव्हवाले सुद्धा आले होते पण त्याच्या गावाचा पोराचा खेळ बघण्यासाठी का गाव गेला होता. आणि हे तर खास भिवंडी ग्रामीण टेनिस क्रिकेटचा
जोश आहे. मग खार्डीची संघ सुखी अख्खा खार्डी गाव जाईल प्रत्येक गावातला. पण आता मात्र थोडंसं जे जर पाहिलं आपण यूट्यूबला जेव्हा मॅचेस असतात थोडंसं क्रेज कमी झालं आहे क्रिकेट रसिकांचं मैदानावर येऊन सामना बघण्याची. आज 10 वर्षापूर्वी गोष्ट सांगतो की अख्खा गाव त्या टीमसोबत जायचं. टॉप 4मध्ये जर प्रवेश केला तर मग अख्खा गाव यायचा. अनंता राऊंड द विकेट मारा करते. पहिलाच बॉल खराब बॉल बिमर घोषित केले पंचांनी पाहतोय आपण. त्यावरती मात्र एक धाव अजून सिंगल कंप्लीट केली. मोफत बॉल आणि त्या मोफत बॉलवर 2 फुकट धावा आल्या. म्हणजे एकूण आता मात्र पहिलं षटक प्रगतीवर असताना 9 होत्या 2 आल्या. 11 धावा 6 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. सावंती स्पोर्ट्स सावंती टीम की रन मशीन जर पाहिला पण विश्वास खूप कडक बॅटिंग करणारा बॅटर आहे. हवेत आहे. फ्रीटचा बॉल होता. धावा किती मिळेल पाहिजे. यस आता मात्र निजी धीमा थ्रो आलाय आणि त्यापूर्वी मात्र 2 धावा कंप्लीट. आता मात्र तिसरी. यस बात केलंय पाहतोय आपण. धावसंख्या पाहतोय आपण 13. क्रमांक जर पाहिला पण आता मात्र 4 वर जातोय. रन मशीन ऑफ सावंदे गावाचा हा एक अतिशय उत्कृष्ट क्रिकेटर म्हणून ज्याची ओळख आहे. बॅटने उत्तर देतोय. कम बोलतोय. शांत स्वभाव आहे. पण जेव्हा जेव्हा टीमच्या वर्चस्वाचा जर विचार केला तर खूप चांगली बॅटिंग करणारा हा बॅटर विश्वास पाटील खेळपट्टीवर गेलाय. क्लास बॉलिंग अटॅक पाहतोय आपण अनंत यांचं. धावसंख्या धावपलकावर स्थिर आहे पाहतोय आपण. 3 बाद 14 धावा. यावेळेस पाहतोय की आपण टर्न केलंय. कॉर्नरकडे चेंडू अतिशय वेगात सरकताना मेडिकेटचा क्षेत्र शेकतोय फील करतोय आणि त्यापूर्वी मात्र अतिशय वेगात या 2 रन्स या बॉलवरती कंप्लीट करतोय बॅटर. दुसऱ्या षटकातला शेवटचा बॉल आहे. काय कमालीचं षटक कमबॅक केलंय. पहिला चेंडू भीमर होता अनंत यांचा पण त्यांचा मात्र कमबॅक केलंय. अतिशय अप्रतिम बॉलिंग अटॅक सध्या या षटकामध्ये. आणि यावेळेस पाहता ऑफ ड्राईव्ह पाहतोय आपण. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनकडे चेंडू ट्रॅव्हलिंग होताना चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. दुसरी धावण्याचा प्रयत्न केला जातोय. डेंजर एंडकडे धावताना विश्वास पण 2 धावा कंप्लीट. तर 2 षटकाची समाप्तीचा इशारा आलाय. आणि 3 बाद धावपलकावर जर पाहिली आपण आता मात्र धावा आहेत त्या 18 धावा. यानंतर जो सामना होणार आहे टेंबवली
विपक्ष किरवली. चला दोन्ही टीमचे संगणक आपण सज्ज राहायचे. त्यानंतर जर विचार केला आपण तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 18 आहे आणि तिसरे षटक टाकण्यासाठी बॉलर पाहतोय आपण नितेश आले. खऱ्या अर्थानं जर पहिले आपण या टीमने एक रेकॉर्ड आपल्या नावे केला होता. बॅटिंग करताना फक्त 21 धावा केल्या होत्या. त्यानंतर मात्र बॉलिंग अतिशय अप्रतिम होता. चांगल्या टीमच्या विरुद्ध मात्र तो घातक बॉलिंग स्पीड ठरला होता चारही बॉलरनी. आज आकाशामध्ये थोडंसं वातावरण जर पाहिलं पण बदल पाहतोय. सूर्य आणि आकाशामध्ये लपंडाव आणि त्याखाली मात्र बॅट आणि बॉलमध्ये संघर्ष पाहायला मिळेल कच्च्या दिवसामध्ये. काल शिवनेरी स्पोर्ट जुनादुर्ग टीमनी चौथ्या वेळेस अंतिम फेरीत प्रवेश केलेला आहे. त्यामध्ये 3 वेळेस विजेतेपद त्यांनी पटकावलेलं आहे. ऐकून जर विचार केला पण नंबर 1 रँक करणारा आता संघ बनला आहे तो म्हणजे शिवनेरी स्पोर्ट जुनादुर्गी. क्रमांक 2 वर धामणगाव. यावेळेस पत्ता कट करण्याचा प्रयत्न होता. बॅटची मोठी कड घेऊन चेंडू फ्लाय स्लिप मार्गे दरम्यानकडे गेला होता. त्यापूर्वी मात्र फक्त आणि फक्त एका सिंगल दुसऱ्या धावेची मागणी पण नाकारतोय. फक्त आणि फक्त एका सिंगल या बॉलवरती कंप्लीट केला जाईल. विश्वास जर पाहिला आपण 2 बॉलवरती फक्त 2 या धावसंख्येवर बॅटिंग करताना पाहतोय. तिसरे षटक प्रगतीपथावर धावसंख्या अजून पाहिजे तशी नाही आहे. यावेळेस पाहता चांगला बॉल टप्पल्यानंतर अँगल बनवून चेंडू बाहेर निघणारा होता आणि परत एकदा चांगलं षटक हाताळताना इथं मात्र पाहतोय आपण नितेश. चांगला बॉल अजून एक डॉट बॉल. आता मात्र विश्वासावर प्रेशर वाढणार आहे कारण की त्याला स्ट्राईक देणं गरजेचं आहे. पण इथं मात्र सतत 2 निर्धाव म्हणजे चांगल्या बॅटरवर दबाव निश्चित येऊ शकतोय कारण की तिसरं षटक प्रगतीपथावर आहे आणि धावपलकावर धावा जर पाहिल्या फक्त आणि फक्त पाहतोय आपण 19 धावा धावपलकावरती आहे. म्हणजे तुमची बॅटिंग थोडीशी कमकुवत वाटताना पाहतोय. तुमच्यासमोर जेव्हा एका चांगला बॅटर असतो ना फक्त ध्येय एकच मनात असणं गरजेचं आहे की माझ्या चांगल्या बॅटरला मी स्ट्राईक वर कधी आणेल. चांगला षटक नितेश यांचा पाहतोय आपण. राऊंड द विकेट मारा करतोय बॉलर्स. अजून एक आता काय करणार फक्त बघत राहतोय तो विश्वास पाटील आपल्या पार्टनरला कशा प्रकारे बॅटिंग करतोय. 28 आणि 1 ला सावंत प्रीमियर लीग सुद्धा आहेत. कमालीची 3 डॉट बॉल पाहतोय आपण. पहिल्या बॉलवरती सिंगल त्यानंतर मध्ये त्या संधीचं सोडणे केले बॉलरनी. आपटी दिली. यावेळेस पात्र पाहतोय आपण बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न होता आणि आटोक्या बाहेरचा बाउन्सर पंचाने वाईट घोषित केलाय
आणि 1 फॉर 1चा इशारा सुद्धा इथं मात्र पंच करताना पाहतोय आपण. यस, जी एक मुभा असते मित्रांनो एक बाउन्सर टाकण्याची, ती आता मात्र दुसऱ्या वेळी तुम्हाला बाउन्सर टाकता येणार नाहीये. जर टाकला मला वाटतं की त्या बॉलला निश्चित पंच नो बॉल घोषित करू शकतात. 3 निर्धाव त्यानंतर आपटी दिली होती बॉलला. बाउन्सर खांद्याचा वापर करून घेण्याचा प्रयत्न. ऑलरेडी जेव्हा जयस पाहतोय आपण सिमेंट विकेट असो डांबरी विकेट असो तेव्हा मात्र रब्बली बॉल निश्चितपणे आपटी जास्त उसळी प्राप्त करणारच आहे. मातीची विकेट तर ठीक आहे, तुम्ही खांद्याचा वापर करू शकता, आपटी देऊ शकता बाउन्सर टाकण्यासाठी. चांगला बॉल परत एकदा. वाह भाई वाह वाह, कमाल कर दिया इस बंदे ने. काय सुपर हिट बॉलिंग अटॅक पाहतोय आपण. शेवटच्या जर विचार केला आपण 11 बॉलमध्ये तर काय कमालीचं बॉलिंग अटॅक. फक्त धावा किती आला शेवटच्या 11 बॉलमध्ये? 10 धावा. काय कमालीचं बॉलिंग अटॅक आहे. शेवटचा बॉल असेल आणि आता मात्र इथून सिंगल घेणार नाहीये विश्वास. यस, एक विश्वास आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये, एक विश्वास नॉन स्ट्राईकला. हे उल्लेख केला होता की तो इथं मात्र काहीच पर्याय नव्हता त्याला. खरा बॅटिंगचं प्रदर्शन पाहिलं आपण, ज्या प्रकारे भूषणला पाठवलं होतं. धावसंख्या धावपलकावर 20 आहे. तर छोटासा ब्रेक का जाऊया डीजेकडे, ऐकूया आपण मधुर संगीत. चा खेळ बाकी आहे. एखादा मोठा फटका निश्चित सावंत स्फोट सावंत टीमला फाईट करण्यासाठी चांगला ठरेल. खऱ्या अर्थाने खराब बॅटिंग केली होती भूषण यांनी. ज्या प्रकारे बॅटिंग त्याचं प्रमोशन झालं या सामन्यात, पण त्या संधीचं असून त्याला करता आलं नाही. पण आता मात्र जबाबदारी घेऊन बॅटिंग करताना वन मॅन आर्मीचा रोल नेहमीच अदा करतोय विश्वास पाटील. पाहतोय आपण यावेळेस पात्र अतिशय क्लास फटका, सुरेख आहे. इनसाइड ऑफ स्ट्रोक, एक्स्ट्रा कव्हर आणि स्वीपर कव्हरच्या वरतून आला ह्या देखना षटकार. काय क्लास फटका होता. रिप्लेमध्ये जेवढा पाहिलं तेवढा चांगलं वाटेल पाहणं. इनसाइड आउट जागा बनवली होती. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरतून हा फटका खेळला होता. सुपर हिट शॉट.
जी परिस्थिती होती की यस डीजे थांबवते आपल्याला टॉसकडे आपण वळणार आहोत. चला टेंबोली टीमचा संगनायक आणि किरवली टीमचा संगनायक. जय सावरादेव किरवली टीमचा संगनायक. आपल्याला विनंतीशील की आपण वेळेचे बाण ठेवायचे आणि लगेच टॉससाठी आपण यायचं आहे. टेंबोली टीमचा संगनायक आलेला आहे. अन्यथा जर आपण 2 षटक कंप्लीट होण्यापूर्वी आले नाही तर मात्र पुढच्या टीमला टॉस विन घोषित करण्यात येईल. यस 2 षटकापर्यंत वाट पाहूया आपण. जर नाही आले तर मग टॉस विन आपण टेंबोली टीमला देऊ. फक्त मला सांगतो नंतर ते आयोजक सांगतील. तर पहिले षटक घेऊन येतोय महेंद्र पाटील आणि प्रतिस्पर्धी टीमची सलामीची जोडी जर पाहिली आपण आरंभिक जोडी
गणेश आणि प्रवीण. गणेश एकच चांगला बॅटर आहे. गणेशवर एक मोठी जबाबदारी असेल इथून मात्र जर सामना जिंकायचा असेल. 25 धावचं तगडं आव्हान आता मात्र म्हणता येईल. जी परिस्थिती सावंत स्पोर्ट सावंत टीमची होती पहिल्या 3 षटकामध्ये फक्त 20 धावा आणि परत एकदा सिद्ध झालंय की विश्वास नाही तर सावंत टीम नाही आहे. एकदा क्वालिफाय केलेल्या या सामने एक ट्रॉफी टीमकडे. आता पण जर पहिला पण या असोसिएशनमध्ये सर्वात जास्त ट्रॉफ्या धामणगाव टीमकडे आहेत. त्यांचं जर पहिला पण बालाजी स्पोर्ट असो, त्यानंतर खास शिवनेरी स्पोर्ट पुंडास असो. पहिलाच बॉल वाईड यॉर्कर, अतिशय छान सुरेख बॉल होता, कमालीचा बॉल होता आणि काय सुरुवात अचूक टप्प्यावरचा बॉलिंग अटॅक पाहायला मिळेल. महेंद्र चांगली सुरुवात करतोय. गणेश आणि प्रवीणी जोडी खेळपट्टीवर आहे. 45 धावांचं आव्हान गोडसी टीम समोर उभं केलंय. चांगला फटका, अतिशय क्लास आहे. टिपिकल पॉपलेचा फटका, कौ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा रेषा पार. आलाय गणेशच्या बॅटमधून हा चौकार. आणि आता मात्र पहिला डॉट, त्यानंतर 2 चौकार सलग पाहतोय आपण. चांगली बॅटिंग गणेशच्या माध्यमातून. अजून एक आकडचा फटका आहे, खाली क्षेत्र नाही आहे. या स्पर्धा पाहतोय पॉईंटकडे हा चेंडू गेला होता. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक सिंगल थांबू शकणार नाही. गणेशने मात्र आक्रमणाला सुरुवात केलेली आहे. पाहतोय व्यक्तिगत नॉनस्ट्राईकला 9 वर आणि टीमची धावसंख्या सुद्धा बिनबाद 9. टेट फॉर टॅट, जैसे को तैसा जवाब दिया जा रहा है इस वक्त. राईट द विकेट, गोलंदाज सज्ज होते परत एकदा. या स्पर्धा पहिल्या बॉलचा सामना करण्यासाठी प्रवीण सज्ज होते. पुढचा बॉल, चांगला बॉल, दुरून खेळण्याचा प्रयत्न होता. एकदा चांगला लेंथवरचा बॉल बीट झालाय. प्रति षटकामागे तुम्हाला 11.33 ची सरासरी पार करणं गरजेचं आहे. त्यामधून जर विचार केला पण आतापर्यंत आल्या 5 बॉलवरती 9 धावा, अजून सरासरी पार करू शकला नाहीये. पुढे येऊन फटका आहे, ऑन ड्राईव्ह पाहतोय आपण. मिड ऑनला चेंडू जातोय, त्यापूर्वी मात्र दोषी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. धोका निर्माण झालाय आणि इथं मात्र पाहतोय की आपण निश्चित 2 धावा या बॉलवरती कंप्लीट होताना षटकाची समाप्तीचा इशारा आलाय. आणि धावसंख्या जर पाहिली आपण, धावसंख्या 11. निश्चित मला वाटतं की बॅटर प्लॅन बीचा वापर केलाय. बाद आहे की नाही पंच सांगतील आम्हाला. यस, पत्ता पण डेड बॉल झाला होता. त्यानंतर तुम्ही मात्र जेव्हा उडवल्या गेल्या तेव्हा मात्र
यस, परत एकदा अफाट योगदान देताना हर्ष पाहतोय आपण, व्हॉइस ऑफ भिवंडी. आणि आता निघायचं घरी. तर अभिमन्यू पाटील आलाय क्रमांक 2चं षटक करण्यासाठी. धावसंख्या जर पाहिली आपण धावपलकावर 11 धावा आहेत. चांगली सुरुवात म्हणता येईल. इथून येणारे 18 बॉल आणि इथून मात्र सामना जिंकण्यासाठी अजून 34 धावेची आवश्यकता आहे. 18 बॉल 34 मोठं समीकरण नाही आहे. चांगली बॅटिंग करणं गरजेचं आहे इथून जर सामना जिंकायचा असेल सागर 11 घोडसे टीमला. आणि मी घोडसे गावाचं आणि या टीमच्या प्रत्येक खेळाडूचं अभिनंदन करेन, कारण की पाहतोय आपण सागर 11 यांना भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून आपण या टीमने सागरला भावपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी नाव ठेवण्यात आलेलं आहे. आणि निश्चित आमचे धुमाल सर यांचे बंधू होते. हे दुर्दैवी म्हणावं लागेल की प्रत्येक व्यक्तीला या जगातून जाणं आहे, पण कशा परिस्थितीतून कधी जाणं हे कोणालाच माहीत नसते. दुःखाचा डोंगर कोसळला होता घोडसे गावावर. आणि अभिमान असेल या टीमच्या प्रत्येक खेळाडूवर की त्यांनी सागरच्या नावानं हा संघ इथं मात्र पाहतोय. बॉल खराब आहे. लाईन निश्चित पुणे सर आमच्याकडे वळतील. टपापर्यंत अजून चेंडू बाहेर वळतोय. अभिमन्यू सुरुवात खराब पाहायला मिळते इथून मात्र. याच पाता कडचा फटका चांगला आहे. खाली क्षेत्र निवडले. आता मात्र कव्हरचा क्षेत्र येतोय, फील करतोय आणि या बॉलवरती मात्र 2 धावा कंप्लेंट करतोय गणेश. पाहतोय आपण आता मात्र निश्चित परतीचा प्रवास करावा लागेल बॅटरला. इंजिनियर प्रणय राजेंद्र पाटील यांचं शुभ आगमन. त्यांचा शो पाहायला विसरू नका. डे नाईट स्पर्धा आतापासूनच निश्चित जर पाहिला पण जवळपास 36 टीमनी प्रवेश केलेला आहे. एकापेक्षा एक सरस संघ पालघर जिल्हा असो, रायगड असो, ठाणे असो की डोंबिवली विभागातले संघ. नवीन बॅटर पाहतोय आपण नितीन खेळपट्टीवर आले. नितीन केने म्हणजे एन के. जब भी गरजते तो बहुत बरसते. पण सध्या तरी मात्र गणेश हा चांगली बॅटिंग करताना पाहतोय. खाली क्षेत्र नाही आहे यावेळेस. पाहतोय आपण लॉंग ऑनकडे थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि नुकसान जास्त होणार नाही आहे, फक्त 2च मिळेल. या 2 धावींनी टीमची धावसंख्या आता मात्र पुढे सरकते. ती धावसंख्या 16. अजून 29 धावीची आवश्यकता असेल इथून मात्र सागर 11 घोडसे टीमला सामना जिंकण्यासाठी. धावसंख्या 16. 29 धावीची अजून आवश्यकता असेल इथून मात्र हा सामना जिंकण्यासाठी. संघर्ष मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. याच पात्र हा पुलचा फटका पाहतोय आपण. खाली क्षेत्र आहे का पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण. मात्र 2 धावा इथं कंप्लेंट. आता मात्र 3 पण होऊ शकते. पाहतोय की आपण या बॉलवरती 3 धावा कंप्लीट करतोय बॅटर गणेश आणि टीमची धावसंख्या 19. वेलकम सचिन पाटील यांचे शुभ आगमन. कारण की आज काल सगळं अख्खा गाव टेंबोलीला होता म्हणून धीरे धीरे सर्वांचं आगमन होताना आपण पाहतोय.
अतिशय सुरेख बॉल यावेळेस मात्र पाहतोय आपण. इथून मात्र निश्चित एका बॉलनी कमबॅक केले बॉलरनी. वापसी करावी लागेल जर सामना तुम्हाला जिंकायचा असेल तर. यावेळेस पात्र हा आलाय दमदार षटकार. तर 25 धावा आणि इथून मात्र अजून इथून फक्त आणि फक्त 20 धावेची आवश्यकता असेल. कमालीचा फटका आणि एक बॉल अजून बाकी आहे, म्हणजे 13 बॉल आणि फक्त 20 धावा. अजून एक हा फटका पाहतोय. चांगलं टर्न केलंय. कौ कॉर्नरकडे चेंडू जातोय. खराब क्षेत्ररक्षण, चुकीला माफी नाही. चेंडू फरार. सीमारेष या पार आला ह्या लकी लकी चौकार. जी किरवली टीमचा संगणक किंवा कुठलाही खेळाडू आला असेल तर आपण लगेच संपर्क साधायचे मित्रांनो. कारण की तब्बल 10 टीमला इथं मात्र प्राधान्य देण्यात आलेले आहे. त्या वेळेचं भान ठेवून आपण कमिटीला सहकार्य करणं गरजेचं आहे. अन्यथा आपल्याला पेनल्टीचा सामना करावा लागेल. यस मग टीट फॉर टॅट जसे को तैसा जवाब देना चाहिए. मग कोणी असो ते. तर विश्वास आलाय निश्चित ट्रम्पकाडा खेळाडू आहे पण इथून मात्र एक सोपं समीकरण आहे. 12 बॉलचा खेळ बाकी आणि इथून फक्त आणि फक्त 16 धावेची आवश्यकता आहे. एक फटका जर आला तर मात्र निश्चित सामना गोडसे टीमकडे इथं मात्र निघून जाईल. सजवतोय गणेश. ओ हा फटका पाहतोय आपण. खाली क्षेत्र आहे आणि एका टप्प्याने चेंडू मात्र फरार होईल. सीमारेषा पार आलाय अजून एक लक्की चौकार. यस वाटतं की अनफिट आहे. अनफिट असल्यावर आपण बाहेर येऊ शकता. जोखीम घेऊन खेळू नका. कारण की आयुष्यभर आपल्याला खेळायचं आहे. त्यासाठी जास्त रिस्क घेऊ नका मित्रांनो. कारण की वय पण आपलं तेवढं नाही आहे. वेलकम म्हणजे विनोददादा बगली. यावेळेस पाहतोय की एक संधी निर्माण झाली होती विकेट प्राप्त करण्याची आणि त्यावरती सुद्धा आली एक सिंगल. धावसंख्या पुढे सरकते ती 34. 11 धावेची आवश्यकता. इथून मात्र सोपं समीकरण आहे पण सोपं क्रिकेटच्या पटलावर म्हणता येत नाहीये. कधी कधी आपण जेव्हा एक्झामला जातो ना असं वाटते की पेपर लई सोपं आहे पण आत गेल्यावर असं वाटते की दिमागाची दही करावी लागते. यस आणि चांगला फटका आहे. परत एकदा आपण हातात चेंडू फरार होईल. सीमारेषा पार. प्रयत्न चांगला होता आणि कुठल्याही खेळाडूला वाटत नाही की जाणून बुजून झेल सोडणं किंवा बॉलला बाउंड्रीला बाहेर जाऊ देणं. विश्वास पाटीलने एकदा सांगितलं होतं की माझ्या टीममध्ये जास्त सराव करत नाहीये. कामावरची तर सर्व खेळाडू आहेत आणि जिथे एका खेळाचा भाग म्हणून ते खेळतात. यस
आणि यावेळेस पात्र हवेत आहे, परत एकदा खाली क्षेत्र आहे आणि तिथं मात्र पोहोचू शकणार नाही. नितीननी 2 धावा कंप्लीट केल्या. नितीन चांगली बॅटिंग करतोय. आल्या पावली, षटकार, चौकार, चौकार आणि आता मात्र डबल. आता मात्र सामना जिंकण्यास मला वाटते की 5 धावेची आवश्यकता आहे. पाच धावेची आवश्यकता आहे. हा बॉल मात्र परत टाकावा लागेल. म्हणजे फुकटाचा बॉल, फुकटाची एक रन मिळते ती गोडसे टीमला. परत एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, पण विश्वासांचा विश्वासपूर्ण झेल कंप्लीट पाहतोय आपण. सोपं नाही आहे बॉलिंग करून पाठीमागं धावून झेल टिपणं. पण एक फायटर क्रिकेट सावंती स्पोर्ट्स टीमचा कोणी असेल तर विश्वास पाटील टीमचे कॅप्टन मला वाटते. चार धावेची आवश्यकता आहे. अजून मला वाटतं की या षटकातला एक बॉल. सामना संपल्यापूर्वी किरिवली टीम जर नाही आला तर मात्र त्या टीमला यस 2 धावेची पेनल्टी लावण्यात येईल. कारण की मन मोकळं आहे. रोशन पाटील दादांचं सांगतं किरिवलीमध्ये आम्हाला 3 बॉलची त्यांनी पेनल्टी दिली ती, पण तसं आम्ही करणार नाही आहे. चांगला बॉल अराउंड द लेग. मला वाटतं की दांडी 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 गोल झालाय, त्रिफळा उडवलाय. षटकाची समाप्ती का होईना, पण शेवटच्या षटकापर्यंत सामना गेलाय आता मात्र. टीमचा संगणक आपण या टेंबोली टीमचा कॅप्टन्स आणि प्ले ऑफ द मॅच ठरलाय.
आदरणीय मोतीराम बाबा यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. यस, प्लेयर ऑफ द मॅच गणेश आपण यायचे. तर गणेश ठरलाय प्लेयर ऑफ द मॅच. हाडलं का विशू परत एकदा मन जिंकली, कारण की वनमॅन आर्मीचा रोल अदा केला. चांगले बॅटिंग, चांगलं षटक हाताळलं. चला, प्लेयर ऑफ द मॅच गणेश आपण यायचंय. अतिशय कडक बॅटिंगचं प्रदर्शन पाहिलं होतं आपण. तर प्लेयर ऑफ द मॅच देऊया आपण गणेश यांनी ज्या प्रकारे बॅटिंग केली होती. आणि सर्वप्रथम देऊया आपण ट्रॉफी. यस, ट्रॉफी देऊया आपण सचिन पाटील यांची शुभ हस्ते. ट्रॉफीची स्पॉन्सर झालेली आहे दिनेश जाधव आणि अंजन गुप्ता यांच्या माध्यमातून. हे पाहू शकता आपण. त्यानंतर आपण कॅप देऊया. कॅप ज्याने मला स्पॉन्सरशिप केलेली आहे असे एक दानशूर व्यक्तिमत्व आकाश पाटील